मागे वळून पाहिलं, जन्म घेणं हे आपलं काम आहे, अवतार घेणं हे कोणाचं काम आहे? संतांचं, देवांचं आहे. ते अवतार सुद्धा थांबलेले नाहीत, राहिलेले नाही, उरलेले नाही. संत सांगतात जन्म सोडा, अवतार. देवाने अवतार घेतला, देवाला सुद्धा शेवट स्वीकारावा लागला. अवतार कार्याचं प्रयोजन पूर्ण करून जगाच्या मालकाला सुद्धा निघावं लागलं. तुमचं आमचं बाजूला गोष्ट आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, बरं हे आपल्याला माहित नाही काय, मरण येणार हे सगळ्यांना माहिती आहे, हे सांगावं का लागतं? कारण वेळोवेळी सावध करणं हे संतांचं काम आहे. ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं का? माणूस विसरभोळा आहे. पुन्हा पुन्हा का सांगावं लागतं? त्यांना माहिती आहे. आम्ही कितीही सांगितलं लोक ऐकतात, जातांनी घरी झटकून फटकून घरी जातात. ही लोकांची वास्तविकता आहे. म्हणून संतांना पुन्हा पुन्हा सांगावं लागलं, बाबांनो देवाला निघावं लागलं. आपण फार सामान्य माणसं आहे, आपण संतांच्या तुलनेत सुद्धा बसत नाही. म्हणून पावलोपावली सावध करताना फार कासावीस होऊन, व्याकुळ होऊन, हात जोडून आपल्याला भाव सांगतात. बाबांनो तुम्ही जिथं आलात ना त्याचं स्मरण करा, तो मृत्यू लोक आहे. मोठ्या मोठ्यांना न चुकणारी गोष्ट तुम्हाला आम्हाला पदरात घ्यावीच लागणार आहे. मृत्यू येणार आहे. कारण काय? मृत्यूच्या अगोदर मिळणारी संकल्पना म्हणजे आयुष्य. आयुष्य कशाला म्हणता येईल? लक्षात घ्या, माणूस केव्हा मरतो? माणूस मरतो केव्हा? साधा प्रश्न आहे. कधी मरतो? मेल्यावर. विषय संपला. माणूस मेल्यावर मरतो. महत्वाचा भाग, यापेक्षा पुढचं उत्तर नकोच आहे. महत्वाचा भाग. तरी पण काही निमित्त घडलं, काही आजार जडला, मग माणूस मरतो. असं हा भाग नैमित्त काय? माणसाचं वय झालं की मग माणूस मरतो. माणूस म्हातारा झाला की मग माणूस मरतो, असं नाहीये. माणूस म्हातारा झाल्यावर मरत, माणूस मेल्यावर मरत, माणूस वय झाल्यावर मरत. मग माणूस मरतो तरी केव्हा? माणूस म्हातारा झाला मग मेला, असं आपण वारंवार ऐकतो. माणसाचं वय झालं मग थकला मग गेला, असंही आपण ऐकतो. मग माणूस वय झाल्यावर मरत नाही, थकल्यावरही मरत नाही, म्हातारा झाल्यावरही मरत नाही. माणूस मरतो तरी कधी? माणूस वय झाल्यावर मरत नाही, माणूस म्हातारा झाला म्हणूनही मरत नाही. माणूस मरतो तो आयुष्य संपल्यावर. मग आयुष्य कधी संपू शकतं? आईच्या उदरातील बालक असेल, त्या बालकाचं जरी तेवढंच आयुष्य असेल तरी ते बालकाचं सुद्धा आयुष्य आईच्या उदरातही संपतं. जन्माला आल्याबरोबर 5-6 दिवसाचं बालक सुद्धा त्या ठिकाणी विशेषतः निघतं आयुष्य संपल्यावर. बरोबर, तरुण वयामध्ये सुद्धा आयुष्य संपू शकतं, म्हातारपणात सुद्धा. म्हणजे माणूस म्हातारा झाला, वय झाला म्हणून मरत नाही. माणूस मरतो तो आयुष्य संपल्यावर. आणि हे आयुष्य कधी संपेल याची शाश्वती संत महात्मे काय कुणीच घेऊ शकत नाही. म्हणून संत महात्मे आज सावध करतात. विठ्ठल का सावध करतात? का सावध करावं असं वाटलं संतांना तेच सांगायचंय. आई वडीलही आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी काही दुःखद स्थिती असेल तर सावध करतात, काही वाईट गोष्टी असेल तर सावध करतात. तसं संतांनाही वाटलं काही वाईट गोष्टी या समाजात आहे, आपण सावध केलं पाहिजे. काही चूकभूल या समाजात आहे, कुठेतरी गैरसमज होतोय, कुठेतरी लोक भ्रमात जीवन जगताय, कुठेतरी आपण सावध करावं. आई वडील जसं सावध करतात तसं संतांनीही आपल्याला सावध केलं. तीच तुला संत महात्मे सांगतायत. आणि लक्षात घ्या, आई वडील या जन्मामध्ये आपल्याला सावध करतात, संत महात्मे जन्मोजन्मी करता सावध करतात. तुमचा या जन्मात उद्धार झाला तर प्रत्येक जन्मात उपयोगात येईल. बघा, या जन्मात पुण्य केलं तर जन्मोजन्म सुखाचा होईल. एवढं मोठं मार्गदर्शन संत महात्मे आपल्याला करतात. म्हणून संतांना सुद्धा तीच काळजी आपल्याविषयी जी आपल्या आई वडिलांना आहे. विठ्ठल काय काळजी करतात संत? ते म्हणतात पहिली गोष्ट मान्य करा, मी माणूस आहे. प्रत्येक नरदेह आहे, मानवी देह आहे. याला गोड संकल्पना आहे. जन्म झाला, मृत्यू लगेच आलाय, त्याला लगतच आहे, ठरलेलं गणित आहे, हे मान्य करावं. आणि आयुष्य जगताना फक्त एक गोष्ट मनात असावी की मला मृत्यू येणार आहे, मला मृत्यू येणार आहे, मला मरावं लागणार आहे. ही गोष्ट वेळोवेळी स्मरणात असावी. का असावी? काय कारण आहे? संत महात्मे म्हणतात क्षणभंगुर नाही बरं असा. बघा, तुम्ही वेळोवेळी ऐकत असाल. काल सहज एखादा सांगतो व्यक्ती, काल आम्ही 2 जण गेलो एका ठिकाणी, सहज भेट झाली, चहा पिलो, गोड गप्पा केल्या, सगळं काही विचारपूस झाली. मी घरी आलो आणि मला त्याचा फोन आला. त्याचा नाही आला, तो जो गेला त्याचा फोन येईल का? त्याच्या शेजारच्याचा आला. महत्वाचा भाग तो. आपण आता काल बोलता मला भेटला तो काल, आपण म्हणतो की नाही, वास्तविक समाजातलं काल
बोल चांगला होता तो काल, हे शब्द आपण ऐकतो वारंवार. ज्याची गतीच ठरली आहे, ज्याची वेळ ठरली आहे, निघावं लागणार आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात जरा सावध व्हा. का सावध व्हायचंय? कारण भागवताने एक गोड संकल्पना सांगितली आहे. जरा लक्षपूर्वक ऐका, मन लावून ऐका. मृत्यू ही संकल्पना अटळ आहे, शाश्वत आहे, येणार हे निश्चित आहे. पण जीवनामध्ये चालू जीवनात नाही एखादी गोष्ट प्राप्त केला आली चालेल. बऱ्याच इच्छा असतात तुमच्या माझ्या सर्वांच्या, नाही त्या इच्छा पूर्ण झाल्या तरी चालेल, नाही त्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरी चालेल. लक्ष देऊन ऐका, मन लावून ऐका, कान उंच करून ऐका. विठ्ठल बघा, प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक त्या ठिकाणी नरदेह आहे. पण प्रत्येकाच्या अंतःकरणात एक अपेक्षा असते की माझ्या ह्या इच्छा पूर्ण व्हाव्या, ह्या अपेक्षा, हे माझं व्हावं, ते व्हावं, स्वाभाविक आहे. पण एवढ्या सगळ्या इच्छा नाही पूर्ण झाल्या तरी चालेल, पण एक इच्छा असावी की माझा मृत्यू, माझं मरण मंगलमय व्हावं. कारण असं आपण ऐकतो ना, शेवट गोड तर सर्व गोड, हे शब्द आपण वारंवार ऐकतो. म्हणून नाही काही झालं तर माझा शेवट गोड झाला पाहिजे. का गोड झाला पाहिजे? कारण शेवटासारखं कडू दुसरं काहीच नाहीये. एवढं कडू आहे, एवढं कडू आहे ते भागवत सांगतं. ज्या वेळेस मृत्यू येईल, ज्या वेळेस मरण ही संकल्पना समोर येईल आणि मृत्यू आल्याच्या क्षणाला या शरीराला एवढ्या यातना होऊ लागतील, एवढ्या वेदना होऊ लागेल, प्राण कासावीस होईल, जीव व्याकुळ होईल, तळमळू लागेल. आणि त्यावेळेस आठवेल आपण समस्त आयुष्य कुठे घालवलं, कोणत्या विचारात घालवलं. मी नेहमी सांगते बघा, समाजामध्ये एक विचार आहे, आपण बोलता बोलता लोकांचं ऐकतो. तुम्ही बी ऐकलेलं असेल, आपण ऐकतो, समाजात फिरणारे माणसं आहात. लक्षात घ्या, बोलता बोलता लोक असं म्हणतात काय आता खरं राहिलं नाही, आता 10वे 13वे श्राद्ध हे लोप पावत चालले, कमी होत चाललंय. महत्वाचा भाग, तेवढं दुःख भोगावंच लागतं पुढे, पण हा भाग वेगळा. लोक म्हणतात काय माहिती, आम्ही केले, आमच्या पुढचे आमची 10वे 13वे श्राद्ध करता की नाही, हा प्रश्न निर्माण होतो की नाही. आमचं पुढं 10वं होईल की नाही, 13वं होईल की नाही, हे लोक बोलता बोलता बोलतात. आहे की नाही वास्तव? का? कारण हा कलियुगाचा दुस्तर प्रभाव, लोकांमध्ये वाढलेली अंधश्रद्धा देवाविषयी. कसं काय हे श्राद्ध म्हणजे अंधश्रद्धा निर्माण व्हायला लागली आहे. दशक्रिया 10वं 13वं पुढे पोरं घालता की नाही, घेणं काय पडलं याच्या वाचून. आपण मरणार आहे, आपण निघून जाणार आहे. लोक म्हटले असं कसं काय म्हणताय, जर मुक्ती नाही मिळाली, जर पिंडदान काकस्पर्श नाही झाला तर आम्हाला मुक्ती मिळणार कुठून? जर संत महात्म्यांनी 1000 वेळा सांगितलं जीव ओरडून की मुक्ती मिळण्याचं ठिकाण फक्त काकस्पर्श नाहीये, पिंड स्पर्शच नाहीये, 10वंच नाहीये, त्याच्या आधी 1000 पर्याय दिले, मोठी गाथा सांगितली, मोठी ज्ञानेश्वरी सांगितली. याच्यात मुक्ती मिळणं, सगळं काही मिळण्याचे मार्ग आहेत. 10वं झालं तरच मुक्ती मिळेल असं कोणी सांगितलंय का? म्हणजे करायचं नाही हा भाग वेगळा, हा कुटुंबाचा प्रश्न आहे. पण जो स्वतः जातोय त्याला मुक्ती मिळण्याकरता जिवंतपणे अनेक मार्ग दिले, ते विसरून लोक म्हणतात 10वं झालं, पिंड स्पर्श नाही झाला, काकस्पर्श नाही झाला तर मुक्ती मिळणार नाही, सद्गती मिळणार नाही, नरकगती प्राप्त होईल. काय करावं? 10वं 13वं हो ना हो, घेणं पडलं काय? जर मृत्यूच्या अगोदरच असं जीवन जगावं की मरणाच्या वेळीच जगाचा मालक जर घ्यायला आला, अंतकाळ समयालाच जर जगाचा मालक घ्यायला आला तर 10वं 13वं तो बघेल, शेवट तो म्हणतात जर जगाचा मालक शेवट घ्यायला आला, बहु गोड झाला शेवट. संत महात्मे म्हणतात थोडाफार गोड झाला नाही, ब्लेच मामेव स्मरण मुक्त्वा. ज्यावेळेस अंतकाळ समयाच्या वेळी मंगलमय अशा परमात्म्याचं चिंतन होईल, त्यावेळेस जगाचा मालक येईल, बस शेवट तो भला. अंतकाळी नाम सुखाला पारावर
राहणार नाही. एवढं सुख प्राप्त होईल केव्हा? मरणाच्या वेळी फक्त राम म्हणता म्हणता मेला तेव्हा. सोप्या भाषेत सांगते, आपल्या सगळ्यांच्या सामान्य भाषेत सांगते, आणि तुम्ही ऐकताय म्हणून फार महत्वाचं सांगते, नाहीतर महत्वाचं नाही असं सुद्धा मला सांगता येतं. तुम्हाला नसलच ऐकायचं तर मी तेही सांगू इच्छिते. महत्वाचा भाग, मरण येणार की नाही, पण मरावं कसं हे संतांनी शिकवलंय, ते आपल्यापर्यंत आलंय, तो सांगण्याचा प्रयत्न आहे. शब्द माझे नाही, शब्द संतांचे. आपण ते फार मार्मिकतेने कुठेतरी त्या ठिकाणी सन्मानपूर्वक ऐकले पाहिजे. लक्षात घ्या, मरण ही संकल्पना फार दुःख देणारी आहे, पण जर मुखामध्येच परमात्म्याचं स्मरण आलं तर त्या सुखाला पारावर नाही. कधी? जेव्हा राम म्हणता म्हणता देह जाईल तेव्हा. पण विशेष भाग एक आहे, मरण येणार आहे, आणि त्या मृत्यूविषयी संतांनी एक गोष्ट सांगितली. संतांनी म्हटल्यापेक्षा कधी आपण भागवत ऐकलं असेल तर आपल्या लक्षात येईल. भागवत ऐकलंय आपण? श्रीमद भागवत कथा. कथा ऐकली का आपण? कोणी कोणी ऐकली? अशा माना डोलवा, फक्त असं असं करा. कोणीच नाही? सगळे सरळ बघताय. कोणीच नाही ऐकलंय? कोणी एकाने तरी मंडपात ऐकलं असेल की नाही? आज या हरिभक्त परायण स्वर्गीय कैलासवासी गंगा भागीरथी सोन्याबाई यांच्या या श्राद्धाच्या दिवशी सोन्यासारखं मौल्यवान गोष्ट मी तुम्हाला सांगते. जीवनात नाही काही करता आलं ना तरी नका करू. तुम्ही नाही भागवत ऐकलं, महत्वाचा भाग सांगते. जीवनात काहीच नाही करता आलं तरी चालेल, काहीच नाही. नाही कीर्तनाला जाता आलं जाऊ नका, म्हणजे जाऊच नका असं नाही. नाही जाता आलं तर जाऊ नका. नाही भजन म्हणता आलं म्हणू नका. नाही परमार्थिक दृष्ट्या त्या ठिकाणी आचरणसंहिता पाळता आली, नका पाळू, हरकत नाही. पण मरण्या अगोदर जीवनामध्ये एकदा तरी भागवत कथा ऐका, कारण कथा ह्या जीवनातल्या व्यथा घालवणार आहे. एकदा तरी भागवत कथा ऐका. का ऐका माहिती आहे का? कारण भागवत मरावं कसं हे शिकवतं, आणि श्रीमद भगवत गीता जगावं कसं हे शिकवते. बघा, बारीक विचार करा. दोन्ही ग्रंथांच्या पुढे शब्द आहे श्रीमद, म्हणजे श्रीच्या मुखातून निघालेले शब्द आहे. दोन ग्रंथही असे बाकीचे संतांच्या मुखातील आहे, पण हे दोन ग्रंथ असे की जिथे श्रीमद श्रीच्या मुखातून निघालेले शब्द आहे. श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत गीता जीवन जगावं कसं शिकवते, पण श्रीमद भागवत मरावं कसं हे शिकवते. 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत सांगितलं, कुठेतरी एवढं जर श्लोकांचं श्रीमद भागवत सांगितलंय, त्या अर्थी मरणामध्ये काहीतरी ताकद आहे, काहीतरी सामर्थ्य आहे, हे सत्य आहे. म्हणून एकदा तरी जीवनात ऐकताना तुम्ही काय करायचंय, आजच्या दिवशी एवढंच घरी घेऊन जायचंय, मला मरायच्या आधी एकदा तरी भागवत ऐकून म्हणा ना मरायचंय. आताच नाही, आता मरा असं थोडी म्हणते मी. जेव्हा मरण येईल, ज्याचं ज्याचं लिहिलेलं आहे की नाही, कोणी मर म्हटल्याने मरत नाही आणि कोणी थांब म्हटल्याने थांबत नाही, हे वास्तव आहे. आपण सर्वजण एक दिवस जाणार की नाही? ज्यांना जायचं नाही ते मानाय डोलत नाही, नुसतं टुकमुक बघतात. हरकत नाही, ज्याला जायचंय त्याच्याविषयी बोलते, ज्याला नाही जायचं त्याने कधीच जाऊ नका. काय विशेष आहे बघा, जीवनामध्ये मरण्या अगोदर, मृत्यू येण्या अगोदर, मरणा अगोदर एकदा तरी त्या ठिकाणी श्रीमद भागवत ऐका, आणि तरच मरा, नाहीतर मरू नका. नाही तर मरणाच्या भानगडीत सुद्धा करू नका. फार मोठा कठीण आहे बरं, मरण सोपं नाहीये. मी का मरण सांगते माहितीये? भागवतानेच सांगितले म्हणून म्हणते भागवत ऐका. भागवताने गोड वर्णन केले. प्राण प्रयाण समये कपवात पित्तये कंठावरोधनविदो स्मरणं कुतस्ते. प्राण प्रयाण समये, समय म्हणजे वेळ, प्राण प्रयाण म्हणजे जेव्हा मरण येईल, जेव्हा वाटतंय आता आपण जाण्याच्या स्थितीत आहोत, अशी स्थिती येईल, त्यावेळेस भागवताने सांगितलं कप वात पित्तये. कप होईल, वात होईल, पित्त होईल, कंठावरोधनविदो स्मरणं कुतस्ते. म्हणजे काय होईल ऐका जरा. मृत्यूच्या वेळी कप वात पित्त तर होईल, पण मुखातून एक शब्द निघणार नाही. कोणाचं मृत्यू जर जवळून पाहिलं तर लक्षात येईल. कोणाचं मरण पाहिलं का तुम्ही? नाही, पहा, लक्षात येईल. आपण त्या व्यक्तीशी फार बोलण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करतो, तोही व्यक्ती आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण समोरच्याच्या मुखातून एक शब्द सुद्धा निघत नाही. तो जाणार आहे, तो जो मार्गावर निघालाय त्याच्या मुखातून एक शब्द सुद्धा निघत नाही. आपण म्हणतो हे बोलत नाही, याचा अर्थ यांची वाचा बसते. कंठावर धनविदो स्मरणं कुतस्ते. कप वात पित्तये हजार विंच दंशनम. हजार विंचवांनी दंश करावा, इतके यातना अंतकाळ समयाला भोगाव्या लागणार आहे. लक्षात घ्या. आता आपण जीवन जगणारे माणसं आहोत. बघा, समाजामध्ये वावरताना एक गोष्ट आपल्या समोर येईल, सगळं काही दुसऱ्याला देता येतं, सगळ्या गोष्टी दुसऱ्याला देता येईल. काय असेल नसेल ते, संतती देता येते, संपत्ती देता येते, काय पूर्ण सांसारिक दृष्ट्या सगळं देता येईल. एखाद्याला पुण्यप्रदाने आशीर्वाद स्वरूप देता येईल, सगळ्या गोष्टी देता येतात. बरोबर. वाटलं किडनी शरीरातील आपल्या एखाद्याला द्यायची आहे,
किडनी काढून देता येते, येते की नाही? देऊ नका पण देता येते ना. डोळा देता येतो की नाही? त्याला पर्याय निघाले, एखाद्याचा डोळा एखाद्याला बसवला जातो, स्वाभाविक आहे, पर्याय आहे त्याला. पण एक गोष्ट या जगात अशी आहे, काही झालं तरी दुसऱ्याला देता येत नाही. एकच गोष्ट आहे, काहीही करा, जगाचा मालक जरी आला तरी देता येत नाही. काय असेल गड्या, कधी विचार केलाय? काय असेल? एकच आहे, त्या गोष्टीचं नाव आहे वेदना, शारीरिक यातना. प्रचंड असं ज्या वेळेस यातना होतात, असं ऐकलंय का तुम्ही? एखाद्याचं 100% डोकं दुखतंय आणि त्याने ठरवलं 50% डोकं दुखायचं आपण घरातल्या एखाद्या व्यक्तीकडे ठेवायला देऊ थोडा वेळ. बाबा 50% माझं दुखू दे, 50% तुझं दुखू दे. असं जमतंय? निदान 5 मिनिटं 10% सांभाळायला घे, असं तरी जमतं का? 2 मिनिटं घे. कधी केलंय कोणी? केलं असेल तर वर बोट करा. महत्वाचा भाग आहे, सगळं दुसऱ्याला देता येतं. आई आणि मुलगा रस्त्याने चालत असेल, समजा मुलाच्या पायाला ठेस लागली, आई व्याकुळ होईल, कासावीस होईल, आईला दुःख होईल हृदयाला, पण आई मुलाच्या यातना घेऊ शकत नाही. घेण्याची इच्छा असून सुद्धा घेऊ शकत, किंवा आईच्या यातना मुलगा घेऊ शकत नाही. इथे हाच प्रश्न आपल्या समोर आहे. आपल्या दृष्टीला सत्य त्या ठिकाणी दिसतंय, ज्याच्या त्याच्या शरीराच्या यातना ज्याला त्यालाच भोगावा लागणार आहे. तू किती मोठा असला, सारी संपत्ती तुला घे, 1% यातना फक्त माझ्या थोडा वेळ सांभाळायला घे. थोडा वेळ नाही जमत. या जगतात सगळं काही विशेष आहे, सगळं काही, पण वेदना मात्र कोणाला देता येत नाही. काही संत महात्मे त्या ठिकाणी, साधू संत त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि काही साधक मंडळी गेले. सगळं देता येईल, जर वेदना देता येत नसेल तर काय करावं लागेल? काहीतरी असेल ना साधन, की ज्यामुळे आम्हाला स्वतःच्या अंतकरणाला, शरीराला होणाऱ्या वेदना दुसऱ्याला देता येईल. काहीतरी मार्ग असेल ना. संत महात्मे म्हणतात, या वेदनेतून, या दुःखातून, या संकटातून सोडवणारं कोणीच नाहीये. वेदना या ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार भोगाव्याच लागणार आहे. संत महात्मे म्हणतात, काही साधकांना प्रश्न केला, जर एवढ्या वेदना होणार आहे तर परमार्थ करून उपयोग काय? नेहमी लक्षात ठेवा, मी एक वाक्य बोलते नेहमी, परमार्थासाठी, भगवंतासाठी खर्च केलेला पैसा असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, किंबहुना काही असू दे, व्यर्थ जात नाही. एक क्षण जरी देवाच्या कार्याकरता, कीर्तनाकरता, भजनाकरता, देवाकरता दिला, तो त्या ठिकाणी लिहिल्या जातो. ज्यावेळेस आपण सगळे जाऊ, कुठं? तुम्ही ऐकताय ना? कुठं? नाही डोलत, कारण माहिती ना, मर म्हटलं तरी लोकांना राग येतं. इथं कसं काय एवढं मोठी कबुली घ्यायची? जेव्हा जाऊ ना आपण, खरंच जाणं निश्चित आहे, त्रिकालबाधित सत्य. ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस वर गेल्यावर चित्रगुप्त नावाचे बाबा भेटतील आणि ते दाखवतील, आजच्या कीर्तनाकरता तुम्ही अर्धा तास, 1 तास, 2 मिनिटं, 5 मिनिटं दिलेत, त्याची नोंद असणार आहे. काय? 2 मिनिटं यांनी देवाच्या कार्याकरता दिले होते, त्याची नोंद आहे. कुठे? चित्रगुप्त नावांच्या बाबाकडे तुम्हाला भेटतील. ते भेटल्यावर माझी आठवण काढा, आणि नाही भेटले तर मला परत विचारायला या. ते नक्की भेटणार आणि ते दाखवणार, आज तुम्ही एवढा वेळ त्याच्याकरता दिलेला आहे. हे महत्वाचा भाग आहे. एक क्षण सुद्धा व्यर्थ जात नाही. मग आम्ही जर आयुष्यभर एवढा परमार्थ करता करता मरणार आहे, पण तरी सुद्धा आम्हाला वेदना होणार असतील तर काय करावं? काहीच मार्ग नाहीये वेदना थांबवण्याकरता. मरण येणार, वेदना भोगाव्या लागणार. सामान्य गोष्ट आहे का? 1000 विंच दंशनम, इतक्या यातना भोगाव्या लागणार आहे. संत महात्मे म्हणतात, यातना भोगाव्या लागणार आहे. कर्म कोणाला चुकलेलं नाहीये, जगाच्या मालकाला नाही, आपली गोष्ट सामान्य आहे. पण एक मात्र आहे, कोण आहेत? संत महात्मे त्याचं उत्तर देतात. हरी तुका म्हणे तुझा सोड विना को, तुझा सोड विना को, तुका म्हणे तुझा सोड
बुडी पडेल बा, जेव्हा जेव्हा मरण येईल, वेदना सांभाळण्याची वेळ येईल, तेव्हा संत महात्मे म्हणतात देवच सोडवेल. म्हटले असं कसं काय, कर्म तर चुकत नाही आणि देव वेदना बाजूला सारेल काय, असं होत नाही. पण वेदना सांभाळण्याचं सामर्थ्य मात्र देण्याचं सामर्थ्य जगाच्या मालकात आहे. निदान ताकद तर देईल, तेवढ्या वेदना पेलवण्याची शक्ती देण्याचं सामर्थ्य फक्त देवात आहे. म्हणून देव अंतकाळाच्या समयाला यावा असं जर वाटत असेल तर संत महात्मे म्हणतात चाललेलं आयुष्य परमार्थिक कार्याकरता थोडं तरी समर्पित असावं. विठ्ठल ऐकाल, भागवतामध्ये एक प्रसंग येतं, फार गोड प्रसंग आहे, काही लोकांनी ऐकलेला असेल. भागवतामध्ये एक माणूस आहे, त्याला शाप मिळाला. किती, काय शाप मिळाला बाबा, तू मरणार किती दिवसात, फक्त 7 दिवसात. आपल्या सगळ्यांना माहिती, मरणार म्हणजे मरणार, अवघ्या 7 दिवसामध्ये मरणार आहे. आपल्याला आपण जाऊ की नाही असा प्रश्न विचारला तरी आपण माना साध्या डोलवत नाही. त्याला कळालं आपण 7 दिवसात मरणार आहे. घरी आला आणि घरी आल्यावरती त्याने काय करायला पाहिजे होतं, फार दुःख अंतकरणात घेऊन एका कोपऱ्याला बसायला पाहिजे होतं, बरोबर की नाही, दुःख व्हायला पाहिजे होतं. त्याला आनंद झाला. त्याचं नाव होतं राजा परीक्षित. राजा आहे, सर्व गुण ऐश्वर्य संपन्न आहे, राजा म्हटल्यावर कसलीच कमी नाहीये. राजा बोले प्रजा हाले, एवढं सगळं वैभव असताना सुद्धा त्या राजाला आनंद झाला. का, मी 7 दिवसात मरणार आहे, कारण मला शाप मिळालाय. पत्नी जवळ आली, पत्नीला सांगू लागला, अगं ऐक, मी मरणार आहे. केव्हा, 7 दिवस पूर्णत्वास गेले की मी मरणार आहे, मला शाप मिळाला. पत्नीने विचारलं, लोकांना आपण मरणार आहे की विचारलं, मरणार आहे म्हटलं तरी राग येतो, तुम्ही मरण कळून सुद्धा आनंदाने माझ्याशी बोलताय, कारण काय. राजा परीक्षिताने फार गोड उत्तर दिलं. त्याचं कारण असं आहे, म्हटले मी 7 दिवसात मरणार आहे. कारण झालं असं की मला या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कळालं. काय आश्चर्य, ऐका जरा. म्हटले मी मरणार केव्हा, 7व्या दिवशी, म्हणजे 7 दिवसाच्या अगोदर. आश्चर्य ऐका, फार गोड आहे. 7 दिवसाच्या अगोदर यमाच्या बापाचा बाप जरी आला तरी मला नेऊ शकत नाही. पण एकदा की 7 दिवस पूर्णत्वास गेले आणि मी देवाच्या मांडीवर जरी बसलेला असेल तर देव सुद्धा मला मृत्यूच्या ताब्यातून वाचवू शकत नाही, मला निघावं लागणार आहे. म्हणजे मला आश्चर्य हे कळालं, वेळेच्या अगोदर माणूस मरत नाही, पण एकदा की वेळ झाली की माणूस मेल्याशिवाय गेल्याशिवाय राहत नाही. हे वास्तव आश्चर्य त्या ठिकाणी राजा परीक्षितीला कळालं. राजाला माहित होतं 7 दिवसानंतर शेवटच्या सेकंदाला मला मृत्यू येणार आहे. आपल्याला केव्हा येणार आहे, आपल्याला सुद्धा 7 दिवसात येणार आहे की नाही, तुम्ही ऐकताय ना. म्हणजे कसं, येणाऱ्या सोमवार मंगळवार या 7 दिवसात येणार की नाही, या वारांव्यतिरिक्त दुसरे वार नाही आहे. या 7 वारात राजा परीक्षितेला खात्री आहे 7 दिवसात मरणार आहे. ऐकताय ना तुम्ही. आपल्याला 2 दिवसाची आहे का, 7 तासाची, 7 मिनिटाची तरी खात्री आहे, 7 सेकंदाची काय, 1 क्षणाची सुद्धा. नुकताच घेतलेला श्वास आहे, सोडू की नाही, आणि सोडलेला श्वास घेऊ की नाही याची सुद्धा शाश्वती नाहीये. म्हणून संत महात्मे सांगतात, तुम्हाला जरा विचार करायला सांगतो. विचार कसा करावा याचं ज्ञान दिलं. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार. क्षणाक्षणाला सांगितलं. इथं त्यांना म्हणता येत होतं महिना हाची करावा विचार, तासन हाची करावा विचार, 2 मिनिटाने करावा विचार म्हणता येत होतं. शब्द वापरला क्षण, कारण या देहाचा क्षणभर सुद्धा भरोसा नाही. म्हणून संतांनी सावध केलं, सावध झालं पाहिजे. जीवनात आलात निदान 7 दिवसातलं एकदा तरी एक अनुष्ठान भागवत ऐका, त्याने मृत्यू मंगल होईल. भागवतातल्या श्लोकातला एक शब्द जरी कानावर पडला त्याला नरक गतीमध्ये यमलोकामध्ये यमांना घेऊन जाण्याची ताकद उरत नाही. एवढं एका श्लोकाच्या श्रवणामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून नाही काय झालं, आजच्या दिवशी तुम्ही सर्वांनी ऐकलंय, जीवनात एकदा आलोत ना तर 7 दिवस आयुष्यातले काढणार आहे, आणि भागवत ऐकल्याशिवाय मरणार. मोठ्या अट्टासाने उत्तर दिलं. पण एकदा तरी भागवत ऐका. कधी ऐकायचं, बघता येईल म्हणता तो बघायला येईल. काळ फार कमी आहे आपल्याकडे, वेळ फार कमी, आणि खरंच वेळ कमी आहे. आयुष्यरूपी साधना संतांनी आपल्याकडे दिले, आणि आयुष्यरूपी साधनेमधून फार काही प्राप्त करता येईल. कशाने, संत महात्मे म्हणतात, हे जगातलं प्राप्त करणं सोडा, या आयुष्यरूपी साधनेमध्ये एवढी ताकद आहे की इतरत्र काही प्राप्त करणं तर सोडा, त्या
आयुष्य रूपी साधनेमध्ये देव होता येईल का? फक्त एकच करायचं, त्याच्यामध्ये स्मरण परमात्म्याचं. आपण ऐकतो ना, राम म्हणता देव पहावयासी गेलो, तेथे एवढं सामर्थ्य आहे. म्हणजे देव सुद्धा होता येतं या मानवी देहामध्ये. देवापर्यंत का जाता येणार नाही? म्हणून देवापर्यंत कसं जाता येईल, मृत्यू ही संकल्पना कशी लक्षात ठेवता येईल हा विचार करावा. आणि कर्म धर्म संयोग प्रारब्धाला अधिक महत्व त्या ठिकाणी असावं. कारण मी एक वाक्य बोलते, संसार हा त्या ठिकाणी प्रारब्ध आणि संचितानेच होतो, परमार्थ मात्र प्रयत्नाने करावा लागतो. विठ्ठल हे आज संत महात्मे सांगताय, यात नवल नाही. दररोज सांगायचं काम चाललंय संतांचं, दररोज सांगताय, ओरडून सांगताय, पण ऐकणारे आपल्यासारखे फक्त ऐकताय, हिताचं असून सुद्धा ऐकत नाही. म्हणून संत महात्म्याने आज कासावीस होऊन आईचं अंतकरण आपल्यामध्ये स्थित करून त्या ठिकाणी सांगितलं. काय सांगतात माहिती आहे? काय सांगतात? बाबांनो, थोडं सावध व्हा. सावध होणं फार महत्वाचं आहे. आज तेच वर्णन करतात ना, हे सावध होणं संतच सांगतात, नवल नाही. रामदास स्वामींनी फार गोड वर्णन केलंय, ऐकताय ना? रामदास स्वामी म्हणतात सावध झालं पाहिजे. सावधान शब्द कानावर पडलाय? कधी कानावर पडलाय का? तसा पाहायला गेला तर डोक्यावर सुद्धा पडलाय ना. महत्वाचा भाग. रामदास स्वामी फार गोड बोलतात. सावध सावधान वाचे वदा नारायण, 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 सावध सावधान दहा वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा परमार्थी, सावध संत महात्मे जे म्हणतात ना, आम्ही उद्या परमार्थ करू, आज करता येईल, आजचा दिवस गेला, उद्यापासून सुरुवात करू. संत महात्मे सावध का करतात माहिती? आपला उद्या कधी उगवत नाही. फार महत्वाचं बोलते, मन लावून ऐका. मन लावून का ऐका माहिती आहे? हे प्रत्येकाच्या हिताचं आहे. असं असतं, गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ कीर्तन असतं म्हणून गेलेल्या व्यक्तीने ते ऐकायचं असतं असं नाही. गेलेल्या व्यक्तीला त्यातून पुण्य प्रदान जातं. ज्ञानदानातून दानाचं पुण्य गेलेल्या व्यक्तीला जाणार आहे, पण मागे राहिलेल्या व्यक्तींना त्यातून वैराग्य प्राप्त व्हावं म्हणून हे सांगितलंय. पण अनेक जण सावध होतात. संत महात्मे म्हणतात त्या ठिकाणी सावध होण्याचा कालखंड आहे, पातळी बदलत जाणार आहे. काय करतात ते? सावध करताना फार मार्मिकपणे बोलताय, फार गोड वर्णने, लक्षपूर्वक ऐका. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान डोळ्यात बुरड पडली, काही दूरा
420 मिळण्याशी मग आला अपयशी पाण्यावीन मछली जायची तैसी हो गातवीसी टप्प्यावर सावध केलं. आपण सावध नाही बेसावध आहेत हे संतांना कळालं म्हणून सावध केलं. एवढंच नाही, संतांनी आपल्याला सांगताना आपण समाज आहोत आणि या समाजाला सामाजिक दृष्टिकोनातून सांगावं हा भाव नाही. एक आईची आत्मिकता आपल्या मुलाविषयी जशी असावी ती आत्मिकता अंतकरणात धारण करून सांगतात. तेच तुकोबरांनी आजच्या अभंगाच्या माध्यमातून चित्त. संत महात्म्या स्वभाव सांगतात आईचा आणि संतांचा. थोडा वेळ आहे का म्हणलं नाही का, कमी वेळ आपल्याकडे आहे. संत महात्म्यांनी दोन गोष्टी आज समन्वयातून घातल्या, एक संत आणि आई. आईचं अंतकरण आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपल्या सगळ्यांना एक कल्पना येते. जोपर्यंत आई नावाचं व्यक्तिमत्व आपल्या जीवनात आहे असं असतं, जोपर्यंत ज्या वस्तू आपल्याकडे त्याची किंमत नसते. ऐकताय ना तुम्ही? आईचं मातृत्व, वात्सल्यता, प्रेम हरपलं की या जगतातलं निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं पात्र या जगतातलं गेलं. पावलोपावली स्वार्थी वृत्तीची माणसं आपल्याला पाहायला मिळतात, पण निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं एकच पात्र आहे आपली आई. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई आहे तोपर्यंत प्रेम असावं, आणि आईचं प्रेम आपल्याला मिळतं हा सुद्धा आपला स्वार्थ आहे, पण आपलंही प्रेम आईवर असावं हा विशेष त्या ठिकाणी भाव आहे. कुठेतरी त्या ठिकाणी आपण एक विचार करावा. आपण प्रत्येकाकडनं प्रेमाच्या अपेक्षा करतो, पण आपल्यावर जे प्रेम करतात आपण त्यांच्यावर करतो का? आईने किती प्रेम करावं, किती प्रेम करावं, विशेष भाग त्या ठिकाणी आहे. जोपर्यंत आई आपल्या घरामध्ये आहे तिचं प्रेम कळत नाही.
बघा तुम्ही महिला मंडळ, आपल्या सगळ्यांना एक अनुभवाची गोष्ट सांगते. ज्या वेळेस त्या ठिकाणी 4-5 लेकी समजा एखाद्या आईच्या घरी माहेराला जाव्यात, त्यामधल्या आईला आवाज द्यावा, आई, घरातली आई त्या आवाजावरनं ओळखते. माझ्या किती नंबरच्या लेकीने आवाज दिला गड्या, हे फक्त आवाजावरनं ओळखणारी आई आहे. ती तेवढाच आवाज नाही ओळखत, ती आपल्या सुखाचा आवाज ओळखते, दुःखाचा आवाज ओळखते, आनंदाचा आवाज ओळखणारी फक्त आई आहे. एकदा आवाज ओळखणारी आई गेली की मग तुम्ही कितीही आवाज द्या, आपला आवाज ओळखायचं सोडा, कुणाला साहजिकच आवाज ऐकायला सुद्धा जात नाही. कारण हा कलियुगाचा दुस्तर प्रभाव आहे. म्हणून शाश्वत प्रेम करणारी आई आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, काळजी घेणार अंतकरण आई आहे. वात्सल्य, प्रेम, ममता करणारी फक्त आईच आहे. निस्वार्थ भावनेने संत महात्मे म्हणतात, त्याच तुलनेत संत बसतात. आईचं अंतकरण एवढं विशाल, एवढं मोठं आहे. माहेरामध्ये जा, आई नावाचं व्यक्तिमत्व माहेरात नसेल तर माहेरामध्ये गेल्यानंतर कितीही आनंद बाकीच्या गोष्टीतून मिळाला तरी आईचा आनंद हा वेगळा आहे. किती असू द्या बाकी त्या ठिकाणी सासरला, आई अशी व्यक्तिमत्व आहे, कामानं येईल गेईल हा भाग वेगळा, पण तू जाताना रिकामी पिशवी न्यायची नाही, भरलेली पिशवी देणारी आई आहे. तू रिकामं जायचं नाही, आपण नाही म्हणतो तरी देते. ज्या दिवशी ती व्यक्ती जाईल त्या दिवशी रिकामी पिशवी आल्याशिवाय राहत नाही. एवढंच सोडा, ती आहे तोपर्यंत महागाची साडी आहे, ती गेली एकदा की ऍडजस्टमेंट आहे, तरतूद आहे, मनसोक्त नाहीये आणि त्यात गोष्टीत आनंद सुद्धा नाहीये. म्हणून एक गोष्ट सांगेन, जास्त काही बोलणार नाही, वेळ आपल्याकडे कमी आहे, महत्वाचा भाग सांगेन. आई आहे तोपर्यंत तिला फार आपली अपेक्षा नाही. आपण समाजात किती मोठे आहेत, आपलं नाव किती, आपले लोक मानतात किती, आपण किती श्रीमंत आहे, आपली किती क्रेडिट समाजात आहे, लोक सन्मान आपला किती करतात, आपण समाजात किती यश मिळवलंय, याच्याविषयी आईला कवडी मात्र घेणं नाही. कारण काय, तिला फक्त एकच विचार मनात असतो, माझा लेक, माझी लेक सुखात आहे की नाही, दुःखात आहे का, हा विचार तिच्या मनात असतो. बस देवा, माझी मुलं सुखात असावी, हाच अट्टहास तिचा एकटाच असतो. आपल्यावर किती संकट येऊ दे, तिलाच अनंत कासावीस यातना होतात, फार दुःख तिला भोगत असते, तरी सुद्धा आपला मुलगा किंवा मुलगी संकटात आहे, काहीतरी दुःख होतंय, हे ज्या वेळेस तिला कळतं त्यावेळेस ती देवाला काय प्रार्थना करते माहिती, देवा माझं दुःख मला राहू दे, ते जाऊ दे, पण माझ्या मुलाचं किंबहुना मुलीचं सगळं दुःख मला दे, तिला सुखात राहू दे. ही प्रार्थना करणारी फक्त आई आहे, फक्त आई आहे. आणि ज्या दिवशी आई दुरावेल त्या दिवशी सुद्धा जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकदा की ती आई आपल्या जीवनातून गेली, विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा, 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 कैलासवासी स्वर्गीय गंगा भागीरथी सोनेबाई किसन गायकवाड या मातृत्वाच्या, या आईंच्या, या मातोश्रींच्या या श्राद्ध विधी प्रित्यर्थ अधिक काही न बोलता, आई वडील स्वाभाविकच मला सांगता येत नाही,
आणि सांगणं जमत नाही, आणि सांगितलं तरी लोकांना ते ऐकायला जमत नाही. लोक ऐकतात आणि घरी निघून जातात. लोकांना तेवढं करायला वेळ राहिला नाही, म्हणून मी साहजिकच जास्त काही बोलत नाही. प्रसंगानुसार नैमित्तिके म्हणून थोडं बोलण्याचा प्रयत्न केला. एकच वाक्य महत्त्वाचं बोलेल आज या मातोश्रींच्या श्राद्धविधी प्रित्यर्थ. आपल्या आईवडिलांना प्रत्येकाच्या काहीच अपेक्षा नाहीये आपल्याकडनं, फार काही अपेक्षा नाहीये, पण एक गोष्ट असावी, दररोजच आपलं जीवन एवढं बिझी शेड्यूल झालंय आता सगळ्यांचं, लोकांना जेवायला सुद्धा वेळ राहिला नाही, एवढं प्रचंड वेळ त्या ठिकाणी बिझी झालाय. म्हणून महत्त्वाचा भाग, बाकी काही नाही राहिलं तरी चालेल, निदान आपल्या आईवडिलांना आपल्याकडून काही नाही दिलं गेलं तरी चालेल, पण फार काही नाही, निदान त्यांच्याशी थोडा वेळ काढून प्रेमाने बोलावं तरी. लोकांना आता आईवडिलांशी बोलायला प्रेमाने वेळ राहिला नाही, एवढी विशिष्टता वाढलेली आहे, एवढं दुःख आहे. पण विशेष भाग एक आहे, बरं एवढंही नाही जमलं तरी चालेल, बोलता नाही आलं प्रेमाने नाही बोलो, पण विनाकारण अपशब्द त्या ठिकाणी आईवडिलांना वापरू नये, कारण त्यांच्या अंतकरणाला वाईट वाटेल. अरे ज्याच्यासाठी अपार कष्ट सोसलेत, किती कष्ट आहेत लहानपणापासून, जेव्हा स्वतः आईवडील होईल, जेव्हा एखाद्याचं बघताल तेव्हा त्या ठिकाणी दुःख जाणवेल, किती कष्ट त्या ठिकाणी स्वीकारावे लागतात. आई नावाच्या व्यक्तिमत्वाला, बाप नावाच्या व्यक्तिमत्वाला किती अपार कष्ट आपल्यासाठी सोसतात. निदान ज्या आईवडिलांनी लहानपणी आपण रडायला लागल्यावर गोड गोड औषधं आपल्या हातावरती ठेवलेत रडू नये म्हणून, म्हातारपणात त्यांनाही आनंद यातना होतात, म्हातारपणात जीव कासावीस होतो, फार त्रास त्यांना होतो, पण म्हातारपणात त्या ठिकाणी आई वडिलांनी काही मागितलं की मोठ्यांनी म्हणायचं एवढं वय गेलं पण सोय आली कशाला. एकीकडे म्हणायचं जाऊ द्या, लहान पोर आणि म्हातारं माणूस सारखंच असतं, बरोबर की नाही. एका बाजूने असं म्हणायचं समाजाला सांगताना, घरात म्हणायचं वय गेली पण सोय आली. फक्त एक भाव ठेवायचा की लहान पोरासारखं जपणंही नाही जमलं तरी चालेल, प्रेमाने बोलणं नाही जमलं तरी चालेल. ज्या आईवडिलांनी लहानपणी आपल्या हातावर गोड गोड औषधं ठेवलेत, निदान म्हातारपणामध्ये कडू औषधं तरी त्यांच्या हातावर ठेवा, कारण जेणेकरून त्यांच्या शारीरिक यातना कमी होतील. कुठेतरी वाटेल ज्यांना जन्माला घातलं निदान एवढ्या कामाला तरी उपयोगात आले. बघा ना, लहानपणी ते आपले विचार करतात, आपल्या बाळाला दात नाही, आपल्या बाळाला आपण जरा असं चुरून बारीक छान दुधाचा काला, कसला तरी काला खाऊ घातला पाहिजे. कुणाला? बाळाला. कोण विचार करतं? आई वडील. पण हेच बाळ मोठं झाल्यावर ह्या बाळाला कळायला नको का आपल्या आई वडिलांचे दात पडले, आता पचनक्रिया बिघडली, आपणही यांना खाऊ घातलं पाहिजे, निदान काय खाल्लं पाहिजे, काय दिलं पाहिजे यांना, एवढं तर विचार या बाळाने कळायला नको. पण बाळ बाळच राहतं, त्याला शेवटपर्यंत काही कळत नाही. ज्या दिवशी निघून जातं व्यक्तिमत्व आयुष्यातलं, त्या दिवशी बाळ जागं होतं, पण वेळ नसतो. महत्वाचा भाग, बोलताही नाही आलं चालेल, सेवाही करता नाही आले चालेल, काही मदतही करता आली नाही तरी चालेल, ज्याचं त्याचं कर्म आहे, धर्म आहे, संचित आहे, प्रारब्ध आहे, निदान एक तरी करा. नाही काही करता आलं ना, करू नका. आजच्या दिवशी एकच सांगेन या श्राद्ध प्रत्यर्थ, निदान आपल्या आई वडिलांचा आत्मसन्मान तरी जपा, एवढं तरी करा. निदान वाटेल आतापर्यंत आमच्यासाठी नाही केलं पण आमचा आत्मसन्मान जपला. नाहीतर काही लोक एवढे अपशब्द बोलतात, त्या आई वडिलांना वाटतं यांना जन्माला घालून उपयोग झाला नाही, एवढे शब्द ऐकायला मिळतात. ही समाजातली वास्तविकता आहे. म्हणून आजच्या दिवशी एवढं सांगेन, आपल्या आईवडिलांचा आत्मसन्मान त्या ठिकाणी जपावा. का? कारण एक वाक्य सांगते, जगाच्या मालकाची सेवा नाही झाली तरी चालेल, आईवडिलांचा सेवा नाही झाली तरी चालेल, शब्द बदलून घेते आता, पण निदान आत्मसन्मान तरी जपा. कारण काय माहिती आहे, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा सेवा केली देवाची, म्हणून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा पुंडलिकासमोर उभा राहिलात की नाही? हो म्हणताय तुम्ही? आई वडिलांची सेवा केली म्हणून युग 28 झाले, देवाची म्हणण्याची ताकद नाही, मी बसू शकतो का? थोडा फिरून येतो, थोडा बाजूला जाऊन बसून येतो, एवढं सुद्धा देव म्हणत, अजून तसाच उभा आहे. एवढं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेत आहे. निदान नाही सेवा तरी आत्मसन्मान जपावा. कारण संत महात्मे सांगतात, आपल्या हिताकरता जागा असणारं व्यक्तिमत्व आई आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. का? कारण तिचा स्वभाव त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. काय स्वभाव आहे? तुकोबरा वर्णन करतात अभंगाचं, कळबड्याची
कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारी कळवळा अंतकरणात दया मेम प्रेम त्या ठिकाणी सारण करणारी आई. त्या आईचा स्वभाव कळवळा स्वरूप सांगतात. काय करते ती? पोटी बहारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. बाळ म्हणून सांभाळणारी आई अनंत यातना घेऊन त्या ठिकाणी आपल्याला जन्माला घालते. तुकोबराय सांगतात त्या आईची सेवा आपल्या अंतकरणामध्ये स्थित असावी. आज या परिवारातील मातोश्री त्या ठिकाणी गेल्यात. विशेष वर्ष त्या ठिकाणी पूर्णत्वास जाते. आज तो दिवस आठवेल ज्या दिवशी आईने शेवटचा श्वास घेतला आणि तो दिवसही आठवेल ज्या दिवशी आई आपण आजारी असताना जवळ येऊन मायेने हात फिरवणार नंतर त्या ठिकाणी बरं वाटणार. तो शब्द ती कासाविस्ता ते प्रेम त्या आईचं सगळं काही आठवणारा दिवस आजचा आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपण सर्व परमात्म्याच्या पवित्र नामस्मरणाने आईंना आदरांजली देऊयात. एवढ्या करता हाताने टाळी वाजवा, मुखाने गोड भजन करा. विठोबा हरी जय हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आज या ठिकाणी कैलासवासी स्वर्गीय गंगा भागीरथी सोन्याबाई किसन गायकवाड या मातोश्रींच्या श्राद्धविधी प्रीत्यर्थ उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे पाहुणे मंडळी गणगोत्र परिवार ग्रामस्थ मंडळी भाऊबंद मंडळी समस्त गोतवाळा समस्त उपस्थित वारकरी निष्ठावंत साधक गायक वादक गुणीजन मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. या गायकवाड परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण वेळात वेळ काढला. विशेष करून उपस्थित सर्व एक ना एक व्यक्ती महत्त्वाचे विशेष करून त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. आज या कार्यक्रमाकरता सर्वच मंडळींनी मृदुंगाचार्य महाराज असतील गायनाचार्य मंडळी असतील ज्येष्ठ टाळकरी मंडळी असेल विनेकरी डबलच्या मावशी असतील त्याप्रमाणे समस्त बालगोपाल टाळकरी मंडळी असेल महिला मंडळ असेल श्रुतवर्ग आजूबाजूला उपस्थित सर्व पाहुणी मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. खरं तर या गायकवाड परिवाराचं करावं ते विशेष कौतुक आहे. कारण का एवढे सगळे ॲडजस्टमेंट करून गोड अशी आपल्या आईच्या प्रित्यर्थ ज्ञानदान अन्नदान आणि वस्त्रदान देखील असेल याची सेवा दानाची सेवा केली. आजच्या या दानातलंच काहीसं पुण्य आपल्या या कैलासवासी स्वर्गीय गंगा भागीरथी सोन्याबाई या आजींना जाणार आहे या मातोश्रींना जाणार आहे. आपलं कर्तव्य पूर्ण त्या ठिकाणी या कुटुंबाने केलं या परिवाराने केलं. विशेष आईंचं सद्भाग्य या ठिकाणी म्हणावं. यथामती येता अवकाश ऊन फार आहे वेळ त्या ठिकाणी झालेला आहे पण विशेषतः त्या ठिकाणी जसा वेळ साधेल तसं त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. जे महत्त्वाचं आहे सारं सारे ते सांगण्याचा प्रांजळ प्रयत्न या ठिकाणी अंतकरणापासून केला. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त अधिक इकडे तिकडे वाटला असेल मायबाप अंतकरणाने निश्चित पदरात घ्याल अशी आशा व्यक्त करते. सर्व मंडळीचे विशेष करून आभार व्यक्त करते. आज या कार्यक्रमाची सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचली असे माध्यमातले माध्यम जे असेल ते मला नाव माहीत नाही पण या समस्त परिवार असेल विशेष करून अमोल महाराज असेल गायकवाड विशेष करून त्यांचे आभार मानते. समस्त गायकवाड परिवार त्यांचे विशेष करून त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. आपण उपस्थित राहिलात. खरं तर कोणाच्या तरी दुःखामध्ये सहभागी होणं हा विशेष त्या ठिकाणी परमार्थ आहे आणि हा परमार्थ आपल्या अंतकरणात असावा. याला म्हणतात माणसातला जीव त्या ठिकाणी जाणणं. विशेष त्या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करताना भगवान श्री तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात काय वर्णन करतात.
ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. एकदा कैलासवासी स्वर्गीय सोन्याबाई या मातोश्रीने आईंना आपण संतांच्या त्या ठिकाणी प्रेममयी स्वरूपात भजनानं शेवटची तरी आदरांजली देऊया. एवढ्या करता तरी आता हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. ज्ञानेश्वर मातोश्री त्या निमित्ताने उपस्थित सर्व त्यांचा गोतवाळा आणि त्या पश्चात उपस्थित सर्व परिवारामध्ये आईंचे 3/4 त्या ठिकाणी सुपुत्र असतील आणि त्याचप्रमाणे 3 मुली आणि समस्त नातू परिवार या परिवाराला दुःख पेलवण्याची शक्ती परमात्मा देव. शेवटचं भजन करूयात. विठ्ठल जय जय विठ्ठल करा क्षमा पदार्थ महाराज तुम्ही करा क्षमा पदार्थ महाराज तुम्ही करा क्षमा पदार्थ महाराज तुम्ही मंडली गोरदा हरिमंडल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामी निवृत्तीनाथ महाराज की सद्गुरु